माऊली महाराज नरोबा माऊली माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानोबा हरे ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया अथवा परी मनात वाटे दीन परी मनात वाटे इच्छा तव गुण गाया कीर्तनी सद्गुरु राया क्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू क्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणारे सकळ नाशिवंत देह जाणारे सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तयारी परमार्थाची करावी तयारी परमार्थाची तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे
नये डोळे धुरे भरून राहू, नये डोळे धुरे भरून राहू. सदावया पार भवसिंधू पतित पावन सीताराम. हरि रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. हरि पतित पावन सीताराम. हरि रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. कुंडली गौरदेवधारी श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय. नमः पार्वती पते हर 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 महादेव. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हनुमान हरि की जय. श्रीमद सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु महिपतिनाथ महाराज की जय. सद्गुरु श्रीकांतनाथ महाराज की जय. श्रूयतां देवदेवेषु नारायण जगत्पति त्वदीयेनावधानेन कथयिष्ये श्वाकथा. श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः. श्रोता वक्ता श्री वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि. ओळखिला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. आज तुकाराम महाराज तेही आपल्या वाणीमधून सर्वत्रांना विचार करण्याकरता बाध्य करतात. संताचे वचन संताची वाणीच अशी आहे. तुका म्हणे साधू बोले खड्गधार. संतांजवळ याच्याच करता वेळ जावं लागतं की केव्हा काय बोलतील. कोणत्या वेळेला काय बोलणं प्रहार करून जाईल की याचं कल्याण होऊन जाईल. पण सहसा संतांजवळ जाणं फार कमी असतं, मिळतच नाही. पण त्यांचे वचन कसे म्हटलं विचार करण्यासारखे. मग विचारी कोण आहे म्हटलं समर्थ असं म्हणले की जगी सर्व सुखी असा कोण आहे. विचारी मना तूची शोधो निपाहे. प्रश्न तर त्यांनी उत्पन्न केला, पण त्या प्रश्नामध्ये म्हटलं त्यांनी उत्तर सुद्धा गर्भितार्थच ठेवलं. मग ज्यांना कळलं त्यांना कळलं, ज्यांना नाही कळलं त्यांना नाही कळलं. पुन्हा त्याच गोष्टी चालल्या की समज आणि उमज. कळतंय पण वळत नाही. वळायला तर पाहिजे.
म्हणून वळलं हे केव्हा समजलं जाईल. पण समर्थ असं म्हणले की जगी सर्व सुखी असा कोण आहे, इथे प्रश्नचिन्ह ठेवलं की हे मना तूची शोधून पाहे. सगळ्यांना विचार की कोणी सुखी आहे का. कुणालाही विचार, आबाल वृद्धाला विचार, ह्या जगात कुणीतरी सुखी आहे का. वरतून सगळे म्हणतात की का हो कसं काय, ते म्हणले बरं आहे ठीक आहे. पण कुठे ना कुठे, पण प्रत्येकाला प्रत्येक सांगितलंच जातं असं नाही. म्हणून वरतून जो दिसणारा म्हणून जसं दिसतं असं नसतं. मग दिसेना जगी त्याची शोधून पाहे असंही समर्थ म्हणतात. आणि जगी सर्व सुखी असा कोण आहे. मग याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिलं की विचारी, जो विचार करतो, जो विवेक संपन्न आहे. आपल्या बुद्धीचा थोडा तरी तर विचार कर जीवनामध्ये. त्या विवेकाचा उपयोग कर की मी जगात कशा करता आलो आहे. पण सगळ्यांना बुद्धी जरी असली तरी प्रत्येकाला विचार असतोच असं नाही. पण ते असं म्हणले विचारी मना तूची शोधून पाहे. तुकाराम महाराज त्याच्यावर असं म्हणले की क्षणक्षणा हाची करावा विचार. अरे विचार जरी केला तरी पुष्कळ आहे, निदान विचार तर येऊ दे. पुष्कळ प्रगती आहे की तरावया पार भवसिंधू. मला भवसिंधूच्या पार व्हायचंय आहे. मग ज्या सिंधूच्या पार व्हायचंय तो सिंधू तर कळू दे. याला हेच नाही कळलं की सगळे म्हणतात भव भव म्हणजे आम्ही काही भवामध्येच आहे. भव म्हणजे काय, जे डोळ्याला दिसलंच नाही त्याच्या पार कसं जाणार. अरे समुद्राच्या पार जाणं तर एक वेळ शक्य आहे. समुद्र अनंत आहे, अपार आहे, कुठे जाल. पण एक बेट सोडलं की दुसऱ्या बेटवर पोचले म्हणजे काय किनारा लागला का. ते म्हणले नाही. म्हटलं समुद्राच्या मध्ये सगळे बेट सारखे देश बनलेले, तर भारत सोडला की लागतच आहे. म्हणून सगळे बेट आहे, त्याला आयलँड म्हणतात. पण समुद्राचा पार जाता आलं का, म्हटलं नाही. पण विचार केला तर जाता येईल. पण केवढा मोठं हे कोडं आहे भगवंताचं की जे डोळ्याला दिसतच नाही त्याला पार करायचं. ज्ञानेश्वर महाराज तर एका ठिकाणी असं म्हणले, लटकीच खटपट घे बाई लटकीच खटपट घे. माता ते जे म्हणतात ते लटकी खटपट ह्या जगामध्ये घेणारे जे आहे ते सगळे भवामध्ये पडले. म्हणून ज्ञानेश्वर महाराज त्यांचं लक्ष आकर्षित करून सांगतात की ही लटकी खटपट कशाला करता. लटकीच खटपट घे बाई लटकीच खटपट घे. महा लटकी खटपट घेणारा भवामध्ये पडलेला. मग याला डोळ्याला पाणीच दिसत नाही. कुणी त्याला माया नदी म्हणतं, कुणी भवसमुद्र म्हणतं, कुणी काही. पण आहे काय, म्हटलं भवसागर. ते म्हणले मृगजल डोही सोडियेले तारू. मृगजल डोही. मग ही जी मृग तृष्णा आहे ही कशी आहे, म्हटलं हे मृगजल आहे. त्या मृगजलाची कल्पना काय आहे, म्हटलं नुसतं कल्पनाच आहे, आणखीन काही नाही. अरे जलाची कल्पना करणं आणि त्या कल्पनेने ते जल म्हटलं दृश्य मात्र दिसणं, त्याला मूर्खताच म्हणायचं. म्हणून वाळवंटात फिरणाऱ्या मृगाला
तहानेला असल्यामुळे विशाल वाळवंटात दूरवर ती सूर्याच्या प्रकाशाने चमकणारी वाळू म्हटलं पाण्यासारखी भासते. म्हणून त्या मृगाची जी आस आहे ती त्या जला करताय का? म्हटलं तहान लागली म्हणून. ती तहान लागली असल्यामुळे म्हटलं वासनेनी भरला, म्हटलं तहान तर भागलीच पाहिजे. वरती सूर्याचा प्रकाश आहे आणि दूरवर त्या प्रकाशाने म्हटलं वाळू जलासारखी चमकली. आता नुसती चमकता क्षणी मनामध्ये म्हटलं अशी आस निर्माण झाली का तहान तिथेच आहे, पण असं वाटलं की आता तहान भागेल, ते समोर पाणी आहे. तितक्या दुरीवर गेल्यानंतर मग काय कळतं की काहीच नाहीये, शुष्क वाळू आहे. मृग जल डोही, माशा मृगाच्या जलाच्या डोहामध्ये एक नाव टाकली, सोडिये तारू. माता पाणीच नाही तेथे कैचा उतारू, पाणीच नाही तेथे कैचा उतारू. लटकीच कटपट घे बाई, लटकीच कटपट घे. म्हणून एकनाथ महाराज म्हणले कसं ह्या जनासी लागलं वेड. मग ह्या वेडेपणासारखी मग ही स्थिती असलेला जो त्याच्या ठिकाणी विचारच निर्माण होत नाही. मग वेड काय? म्हटलं वेड काही विचारू नका. आमचे गुरु महाराज तर असं म्हणले की स्नान संध्या करू लागलो म्हणती देव लसी. अरे याला देवाची लस लागली, हा देवलसी आहे का? म्हटलं खूप स्नान संध्या करतो. एक गृहस्थ माझ्याकडे आले, ते म्हणले महाराज रिटायर झालो. म्हटलं बरं झालं. म्हणे आता? म्हटलं आता काय? म्हटलं पुन्हा नोकरी वोकरी? अरे म्हणे आता नाही, पुष्कळ केली, आता रिटायर झालो, आता काय करेन? आता म्हटलं स्वस्थ देवाची पूजा, सगळं जे आता सगळे पाठ पूजा, आता करायचं काय? म्हटलं बिलकुल खरं आहे, पण माझं महाराज की माझी जवळ पूजा होत नाही तोपर्यंत मी पाणीसुद्धा पियत नाही. म्हटलं बहुत बढिया. एक दिवस आले, पूजा कार्य चालू झालं, सगळं करू लागले नियमन. मग सकाळी उठून स्नान विन करून मंडी विंडीची फेरी लावून मग स्नान करून एकदा पाटावर बसले की 9 वाजतात. मग 9 वाजल्यानंतर निपटेपर्यंत 12:30-1 होतात. विसाव्याने चाललंय. एक दिवस सहज मंडीतून चक्कर खाऊन आले, सकाळचा वेळ, म्हटलं चहा पाणी घ्या. म्हणून चहा नाही घेत. म्हणजे का? म्हणजे जवळ माझी देवपूजा सगळं होत नाही, आता सगळं 12:30-1 नंतर. मग अहो सकाळी फक्त 1 कप चहा घेतो आणि मंडीला जातो, एवढंच काम आहे, बाकी नाही. पण आता तिथे सारखं म्हटलं थोड्या वेळाने माझी पूजा. म्हटलं तुम्ही देवाची करता की आपली पूजा करता? अरे देवाची पूजा करता करता माझी पूजा व्हायला लागली. मग कुठेतरी देव हा माध्यम आहे, पूजा स्वतःचीच तर करतोय. सद्गुरुनाथ महाराज का तुझ्या अहंकाराला परस्यू करणारा देव पुष्कळ चांगला आहे, तो माध्यम आहे, तो काही बोलत नाही चालत नाही. मग तो तू षोडशोपचार कर की पंचोपचार कर, याला देवाला काय फरक पडतोय? पण पूजत असताना फक्त एवढ्या सगळ्या करणीचा एक अहंकारच वाढतोय. मग विचार करा की ते म्हणतात ते की विचार कर. मग इतकं सगळं करून तू सुखी आहे का? तर म्हटलं नाही, तरी देवाच्या नावाने बोंबच मारतोय की काय देवा, इतकी सगळी पूजा केली तरी असं माझ्या पत्नीला बीमार केलं, आता मी कुणाच्या भरोश्यावर पूजा करू? सद्गुरुनाथ महाराज. मग आता ती पूजा गेली, सगळं गेलं. म्हणून कालच तुम्हाला सांगितलं की ते आता समर्थाच्या म्हणण्यावर आले. अहो समर्थ म्हणले की परी शेवटी सर्व सोडवून द्यावं, म्हणून मी सगळं सोडून दिलं. आता म्हणजे पूजाही करून पाहिलं. मग आता तो तर तटस्थ बसलाय, तू पूजा कर किंवा शिव्या दे, तो प्रत्येकाच्या पणे. पण तुम्हाला समजलंच नाही त्याला काय करणार.
मग कृष्णाने भगवद्गीता सांगितली म्हणून कृष्णाचे मंदिर बांधून तुम्ही मोकळे झाला, त्या गीतेशी तुमचा संबंध नाही. काय बोलला असेल ते बोलला असेल. म्हणून विचार कोण करतंय? मग जोपर्यंत विचाराची उपरती येणार नाही, म्हणून काही ना काही करू लागलो. ही सगळी लटकी खटपट चालली आहे. वांझेची या पुत्रा मांडिला विवाह, वांझेची या पुत्रा मांडिला विवाह, पुत्रची नाही तेथे कैचा उत्साहू, पुत्रची नाही तेथे कैचा उत्साहू, लटकीच खटपट घे बाई, लटकीच खटपट घे. पत्रिकेत निमंत्रण बोलवणं आलं की वांझेच्या पुत्राचं लग्न आहे. सज्जन गृहस्थ मुहूर्तावर अक्षत टाकण्याकरता निघाले. त्यांना विचारलं, इतक्या घाईने कुठे निघाला? हे म्हणले, अहो वांझेची या पुत्रा, वांझेच्या पुत्राचं लग्न आहे, तिथे चाललो. ते म्हणले, का हो? अरे वांझ म्हणतात तर पुत्र कसा, आणि पुत्र आहे तर वांझ कसं? दोन्ही गोष्टी एका बरोबर कशा राहतील? पण विचाराची उपरती नसल्यामुळे विचार करायला वेळ कुणाला आहे? का भेडिया धसांसारखं जगत चाललंय. मग एक भेड गड्ड्यात पडली तर दुसरी विचार थोडीच करते की ही का पडली. म्हणून मग कुणी विचार नाही करत. वांझेची या पुत्रा मांडिला विवाह, पुत्राची नाही तेथे कैचा उत्साह, लटकीच खटपट घे बाई, लटकीच खटपट घे. ज्ञानदेव बोले ऐके मुक्ताबाई. संतांचे वचन संतच ऐकतात. मुक्ताबाई त्यांची सख्खी लहान बहीण संतच. ती काही ज्ञानी कमी होती का? पण ज्ञानेश्वर महाराज मोठे बंधू, मग ते काही ज्ञानी कमी होते का? मग कुणी कुणाला ऐकायचंय? पण दोघंही निरा अभिमान आहे. पण ज्ञानदेव आपलं स्वगत मुक्ताबाईशी बोलतात की हे मुक्ते, ह्या जगाकडे पाहतोय, हे जग कसं आहे ते तुझ्याशीच बोलतो. ती म्हणली, महाराज सांगा. ज्ञानेश्वर महाराज म्हणले की हे बाई मुक्ता, ही लटकी खटपट घेणारे लोक आहे. मग ही लटकी खटपट कशी चालली आहे? म्हणून ज्ञानदेव बोले ऐके मुक्ताबाई. ती म्हणली, दादा खरं म्हणता, पुढे सांगा की आता आपण काय करायचं? ते म्हणले, काय करावं? ओलची नाही तेथे पेरावे काही, ओलची नाही तेथे पेरावे काही, लटकीच खटपट घे बाई, लटकीच खटपट घे. सद्गुरुनाथ महाराज की जय. पण ज्ञानेश्वर महाराज इतक्या आत्मीयतेने तिला म्हणले की बाई, मग मी सुद्धा ही लटकी खटपटच तर करतोय. का की ज्ञानदेव बोले ऐके मुक्ताबाई. मुक्ताबाई म्हणली, महाराज सांगा आपण. ते म्हणले, ह्या जनाला काय सांगावं? अरे ओलची नाही तेथे पेरावे काय. ज्यांना जीवनामध्ये कधी विचाराची उपरतीच झाली नाही, मग त्यांना ज्ञान तरी साधारण गोष्ट पचत नाही, तर ज्ञान कसं पचणार? म्हणून सगळ्या जगात सगळे ज्ञानीच आहे. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणले, ही जशी लटकी करतात तसं मी स्वतः ही लटकी खटपटच करतोय. की का म्हटलं, हे ऐकणारे नाही आहे, सांगायचं कुणाला? म्हणून ते म्हणले, ज्यांच्या हृदयात त्या संवेदनाचा ओलावाच नाही आहे, जे ऐकण्याचे योग्यच नाही आहे, किती सांगितलं तरी. तुकाराम महाराज म्हणले की तुका म्हणे पुढे शिंदळीचे रडतील. मग यांना बोंब मारून एकदा असा प्रसंग झाला की तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी समकालीन.
एका वेळेलाच होते. मग यांचा यांना पता नाही आणि यांचा यांना पता नाही, असं कसं होईल? जी स्वतःला जाणणारे सगळ्यांचा पता सगळ्यांना होता, पण कधी भेट नाही झाली. महाराष्ट्राचं सुद्धा वाटणी अशी होती की ईस्ट अँड वेस्ट तेव्हापासूनच झाली. का म्हटलं नॉर्थ अँड साऊथ, म्हटलं रेल्वे ट्रॅक आहे म्हणून रेल्वे ट्रॅकच्या ह्या बाजूला ईस्ट आहे, ह्या बाजूला वेस्ट आहे. म्हणजे एक पूर्व आणि पश्चिम. मग आता उत्तरेकडून चालणारी जी ट्रेन आहे ती दक्षिणेपर्यंत मुंबईपर्यंत जाते, म्हणून रेल्वे ट्रॅक झाल्या असल्यामुळे हे वाटणी झाली. ही इंग्रजांनी केली असं नाही आहे, पहिली वाटलेलीच होती. म्हणून मुसलमानी राज्य ज्यावेळेस झालं त्यावेळेस त्यांनी सगळ्यात पहिले पूर्व दिशेला आपलं केलं, पश्चिम दिशा महाराष्ट्राची सोडली. मग पश्चिम दिशेकडे तुकाराम महाराज होते, पूर्व दिशेकडे रामदास होते. मग दिशाच वेगळ्या होता. मग दिशा जरी वेगळ्या होत्या तरी रस्ता एकच होता. मग आपलं आपलं कार्य करत असताना एकदा असा प्रसंग झाला की दोघा संतांची भेट व्हायची. मग सगळ्यांना कळलं की आज रामदास आणि तुकारामाची भेट व्हायची. मग आता भेट व्हायची म्हणजे अपार समूह एकत्र झाला. का की भीडला काही सांगावं लागत नाही, त्यावेळेसचा काळ. मग यांच्याही बरोबर भीड आणि त्यांच्याही बरोबर भीड. मग सगळे वाजत गाजत निघाले, समर्थही निघाले. मग समर्थांनी तुकारामही निघाले. समयानुसार सगळे जाऊन तिथे भेटले. तर भेट कुठे झाली म्हटलं कृष्णा नदीवर. मग आता कृष्णा नदीवर भेट झाली म्हणजे काय मोठ्या मोठ्या मसनदी लागल्या होत्या का की येऊन गळ्यात पडले असं झालं का? म्हटलं नाही. मग तिकडनं ते आले आणि इकडनं हे आले. मध्ये कृष्णा नदी वाहत होती. रामदास आणि तुकाराम दोघंही अमोर समोर येताक्षणी दोघांनी बोंब मारल्या. होळीचा दुसरा दिवस मनवला. ते तिकडे परतले, हे इकडे परतले. कुणाला काहीच नाही कळलं. मग आता काय म्हटलं कुणाला सांगायचे? ते म्हटले जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी. मग आता विचार करणारे कुणीच नाही, त्यांच्याही बरोबर नाही, ह्यांच्याही बरोबर नाही. मग दोघं परतल्यानंतर लोकांच्या मनामध्ये तिसरी शंका निर्माण झाली. लोक म्हणले हे काय संताची भेट असं म्हणतात? अरे संत भेटले म्हणजे कसे? अरे सज्जन से सज्जन मिले, सज्जन से सज्जन मिले कैसे? बोले जैसे चंदन में कपूर, और दुर्जन से दुर्जन मिले तो जैसे भंग में धतूर. सियावर रामचंद्र की. हो, चंदनमध्ये कपूर मिळण्याची काही सुगंध आली नाही, काही सार चर्चा, काही दोघांची भेट. आम्हालाही कळलं असतं की आमचे रामदास स्वामी किती मोठे, त्यांना असं वाटलं आमचे तुकाराम महाराज किती मोठे. ते त्यांना काय म्हणतात? लोकांच्या दृष्ट्या. लोक तुलनात्मक दृष्टीनेच पाहतात, का की स्वतः आहे ना. म्हणून ही दृष्टी जवळ समापन होत नाही तोपर्यंत अरे जिथे एक ज्याला दिसतंय तो एकच आहे. आणि ज्यांनी एकाला जाणलंय त्यांना स्वतःला दुसऱ्यांना वेशभूषेला थोडी पाहायचं होतं. मग ते आपल्या कार्याला आले, त्यांनी केलं आणि इशारा करून सांगितलं. कुणाला काही कळलंच नाही. मग त्यांनी त्यांना विचारलं की महाराज तुकाराम महाराज आले, आपण हे काय केलं? रामदास स्वामी म्हणले ते समजले, ते समजले. म्हणजे आमच्या गोष्टी समजायच्या, ज्याला समजायच्या त्याला समजल्या, बाकी जणांना समजावून करणार काय? ओलची नाही तेथे पेरावे काही, ओलची नाही तेथे पेरावे काही, लटकीत खटपटकी. तुकाराम महाराजाला विचारलं की महाराज आपण तिथे गेले असताना त्यांनी हे काय केलं आणि आपण त्याचं उत्तर हे काय दिलं? भाडू नका त्यांना विचारता क्षणी ते म्हणले ते समजले. मग आता कुणाबद्दल बोलले? काय देवाबद्दल बोलले? कुणाबद्दल बोलले? मी तुम्हाला कालच म्हटलं, अरे खुदा का जिक्र करे तू तुम्हारी बात करे. संत जे असतात, संत कधीही भगवंताची गोष्ट करत नाही.
देवाची काय गोष्ट करायची? मग सगळी गोष्ट तुमची करायची की तुम्ही मार्गाला कसे लागाल. म्हणून त्यांचा विषय हे सगळे जनच होते. म्हणून जन आणि संतांचं मन. मग ते आपल्या मनाने जनाला सांगू चाहतात. मग ज्ञानदेव बोले ऐके मुक्ताबाई, काल तुम्हाला सांगितलं खुदा का जिक्र करे या तुम्हारी बात करे. मग त्यांनी कोणाच्या गोष्टी केल्या? शेवटी रामदास स्वामी महाराजांना सांगावं लागलं की तुम्ही एवढी भीड माझ्या बरोबर आला, माझे शिष्य म्हणवता, पण काय सांगावं, माझं सांगितलेलं कुणीच ऐकत नाही. म्हणून तुकाराम महाराजांना मी आपली उपस्थिती देऊन हे सांगितलं की हे देवा, ज्या कार्याकरता ह्या जगामध्ये आलोय ते कार्य अनवरत जे भगवंतानी दिलं ते कार्य करतोय. पण ह्या मूर्खांना बोंब मारून सांगितलं तरी कुणी ऐकायला तयार नाहीये. संत गुरुनाथ महाराज की. तेच तुकाराम महाराज म्हणले की महाराज, ज्या कार्याकरता पांडुरंगाने पाठवलं ते कार्य करतोय का? म्हटलं तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. मग आता हे नुसते भेडचालमध्ये चालणारे कल्याण कुणाचंच व्हायचं नाहीये. मग आता काय करायचं? मग विचार करा. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, क्षण क्षण हाची करावा विचार. कोणचा क्षण असा येईल की त्या क्षणामध्ये म्हटलं हा विचार करा की तरावया पार भवसिंधू. महा भवसिंधू कोणच्या दृष्टीला कुठे तुम्हाला दिसतोय? कोणत्या शहरात जावं लागेल म्हणजे तुम्हाला भवसमुद्राचे दर्शन होतील? म्हटलं दोन शब्द आहे, भव आणि भाव. भावा विभावात अनुभवात रस निष्पत्ती असं काव्यशास्त्र सांगतंय. जर रसाची परिभाषा पाहायला गेला तर रस कशाला म्हणतात? रस म्हणजे सार आहे. मग व्याकरणशास्त्रात सांगतात भावा विभावात अनुभवात रस निष्पत्ती. मग तुमच्याजवळ असणारा जो भाव, त्याचा विपरीत भाव आणि त्याचा अनुभव. आता हे किती लवकर लवकर मनामध्ये होतं आपल्यालाच कळत नाही केव्हा भाव आला आणि केव्हा विभाव आला. आणि त्या भावा विभावाचं मंथन झाल्यानंतर केव्हा अनुभव आला. मग याच्यामधून रसनिष्पत्ती झाली. पण जी रसनिष्पत्ती होती ती सगळी भावालाच कारण होते. का की विचार तेवढ्यात करतोय ना. म्हणून भवचा अर्थ आहे की भव म्हणजे होणे आणि भाव म्हणजे, म्हटलं भाव म्हणजे अस्तित्व. भावो हि विद्यते देवम. ज्याचं अस्तित्व हमेशा असतं तो भाव. मग त्या भावाला कोणत्या देवाचं नाव देणार? त्यांनी म्हटलं भावो हि विद्यते देवम, भावेन देवम कलया नरेंद्रम. भावाशिवाय देव होऊ शकत नाही. मग देवा करता तुमचा भाव काय आणि तुमच्या भावाकरता देव कोणता आहे हा कधी विचार करून पहा. भाव तुमच्या मनात हमेशाच आहे. कालही भाव होता, आजही आहे, उद्याही राहील. पण भव काय? म्हटलं भव म्हणजे होणे. काही ना काही होतच आहे. मग भूतकाळातही झालं, वर्तमान काळात होतंय, भविष्यातही होईल. काय होईल? म्हटलं भव म्हणजे घटना. मग काय घटना व्हायच्या? म्हटलं अशा अशा घटना झाल्या ज्याला आपण दुर्घटना ठरवल्या. मग ज्या दुर्घटना आम्हाला आवडत नाही त्याही झाल्या. मग आता झाल्यानंतर त्याचा स्वीकार सुद्धा म्हटलं राजी राजी नाही गैरराजी कराव्याच लागल्या. मग आता जे घटित अघटितम अघटित घटितम, मग जे काही घडतंय ते काही तुमच्या इच्छेने घडतंय का? तुम्ही स्वतःला हर ठिकाणी समजा इम्पॉर्टंट महत्त्वपूर्ण फोकस करून जगात चालला
आणि जगात चालूनच राहिलाय म्हणून तर भव होतोय. सद्गुरुनाथ महाराज म्हणूनच तो रोग आहे की आज माझं असं आहे, उद्या माझं असं होईल, आणि उद्या नाही झालं तर म्हटलं आता दुःख आहे. मग भवाच्या पोटी नाडलो देवा. मग ह्या भवाच्या मागे आज असं होईल, उद्या असं होईल. अरे एक भव काय म्हटलं, घटना झाली, जन्म होऊन गेला. मग जन्मापासून इतक्या घटना झाल्या की तू केवढा मोठा झाला. काल पहिल्यांदा येऊन जगात डोळे खोलले तो दिवस विसरला, आणि आज 80 वर्षाचा उभा राहिला. केवढी मोठी घटना झाली. आता एक घटना बाकी, आणखीन मृत्यू झाली की झालं. काय म्हटलं, हाच भव आहे. मग ह्या भव चालत असताना तुझ्या मनात भाव जो होता तो भावो ही विद्यते देवम. ते जे भावाचं अस्तित्व होतं त्या भावाच्या अस्तित्वाला जाणलंच तर नाही, ओळखलंच तर नाही. मग काय क्षणाचा विचार केला. म्हणून ते म्हणले आता काय पेरावं, तुमच्या ठिकाणी ओलच नाही. म्हणून जो भाव आहे, मग आता भावाची पराकाष्ठा केव्हा होईल. मग ज्यांची झाली त्यांच्याकरता तो सगुण साकार होऊन येऊन उभा राहिला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले, मज भक्त पाहवे हे डोहळे, म्हणून मज अचक्षुंसी डोळे, हातीचिया लीला कमळे, पूजू तया. सद्गुरुनाथ महाराज की जय. हातीच्या लीला कमळे पूजू तया. मग जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी. मग आता प्रभु मूरत देखी तिन तैसी म्हणजे भावे न. मग आता त्याला राम म्हणावं की कृष्ण म्हणावं. पण राम भक्त आणि कृष्ण भक्त भांडायला तयार आहे, पण रामाला आणि कृष्णाला समजायला तयारच नाही. सद्गुरुनाथ महाराज. मग ह्या जगाचा असा द्वैताचा वाद. मग त्याच्यात ते म्हणले हा जो भव आहे हा शेवटी कंठीत बसणार आहे. मग याच्यातच सगळे चालले आहे, सगळा भ्रम आहे. मग ह्या भ्रमाचा निराश, त्याच्यामध्ये काही पारमार्थिक समजतात, काही सांसारिक आहे. पण ते म्हणले संसारिक असा तरी तिथे तसंच आहे, आणि परमार्थिक असा तरी तिथे तसंच आहे. का म्हटलं, पारमार्थिक प्रपंचच चालू होऊन जातो. सद्गुरुनाथ महाराज. का म्हटलं, ही जगाची स्थिती आहे. म्हणून ते असं म्हणले की अरे कधी तर विचार करा. म्हणून क्षणक्षणा हाची करावा विचार, की तरावया पार भवसिंधू. महाभवसिंधू पार होण्याकरता काही ते विचार करा. महाभव निर्माण कोणी केला म्हटलं, तुम्हीच तर केलाय. तुम्हीच केलाय, तुम्हीच त्याच्यामध्ये जाऊन फसलाय. का म्हटलं, तुलसीदास महाराज असं लिहितात की विठ्ठल 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 विठ्ठल, कि मन माया छोड़े नहीं, मन माया छोड़े नहीं, बंधऊ आपुसे जाय, गहे जो मरकट मुठी. मग हा मन मायेत जाऊन अटकतो, म्हणून मकडजाल स्वतःच निर्माण करतो. मकडजाल आहे त्याला. असं का म्हटलं, अरे मकडा स्वतःचाच जाला निर्माण करतो आणि त्या जाल्यात स्वतःच फसतो, मग त्याला निघताच नाहीये. काय आश्चर्य आहे. दुसरा कोणी समजा झाडूनी जर जाळं काढलं तर इतक्या लवकर पळतो तो. म्हणजे जाळं काढलं म्हणजे असं नाही त्याचं घर तोडण्याचं पाप लागलं, बल्कि त्याला तिथं मुक्त केल्याचं पुण्य लागलं. सद्गुरुनाथ महाराज असं आहे. म्हणून ज्या घरामध्ये मकडीचं जाळं नाही ते घरच नाही. मकडीचं जाळं लागलंच पाहिजे. आणि लोक विचार करतात जाळं न लागो ना. का म्हटलं, जेवढ्या वाईट गोष्टी ते तर तुमचं प्रतीक आहे. म्हणून प्रत्येक घरात जाळं लागतंय. तुम्ही आज सगळे मार्बलचे घरं जरी बनवले, सगळ्या टाईल्स जरी लावून टाकल्या तरी जाळं त्याच्यावर लागणार. सद्गुरुनाथ महाराज. का म्हटलं, ते तुमचंच दृश्य आहे. म्हणून ते असं म्हणले की मन माया छोडे नाही, बंधऊ आपुसे जाय. पण ते जाळं वेळवेळ जसं आपण हटवतो, असं स्वतःचं जाळं जेव्हा हटवाल तेव्हाच तर त्याच्या पार व्हाल. मग जाळं तुम्हीच निर्माण केलंय, मग आता दुसरा कोण तुमचं जाळं झाप करेल. पण हे गुरु महाराज जरूर असे की तुमचं जाळं साफ करतात. म्हणून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणून एकनाथ महाराज काल असं म्हणले की जगामध्ये आलाय तर
ओळख. मग स्वतःला ओळख किंवा त्याला ओळख. मग त्याची ओळख काय म्हटलं, त्याची ओळखच तर तुझी आहे. म्हणून तुझ्या मनात भाव जो आहे हे त्याचंच अस्तित्व आहे. असा जगात कुणी नाही की ज्याच्या मनात भावच नाही. अरे दुर्भाव असू दे, कटुभाव असू दे, जो कोणता असू दे, पण भाव हे काय म्हटलं, ह्या भावाचंच अस्तित्व ते महाचैतन्य आहे. मग त्या चैतन्याच्या भावाच्या भरोशावर जगतोय आणि चिंता म्हटलं भावाची सुद्धा करत नाही. मग भवही कळत नाही, भावही कळत नाही. मग ज्याला भवभाव काही नाही कळत त्याची काय स्थिती आहे. म्हणून ते म्हणले पुढे शिंदळीचे रडतील. म्हणून ते म्हणले की क्षण क्षणाची करावा विचार, क्षण क्षणाची करावा विचार, सरावया पार भव करावया पार. पुंडली कवरले हार बेसुर ये ट्यूनिंग नहीं है त्याची. स्वर कमी जास्त याला आलाच नाही तुम्ही कधी. आता निघलोच नाही कुठे. ठीक आहे सर. कैसे गुण गावे गुरु बिन, कैसे गुण गावे गुरु बिन, कैसे गुण गावे गुण गावे 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 कैसे गुण गावे गुरु बिन, कैसे गुण गावे. गुरु न माने तो गुण नहीं आवे, गुणी जन में बेगुनी कहावे. कैसे गुण गावे गुरु बिन, कैसे गुण गावे 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 कैसे गुण गावे 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 कैसे 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 गुण गावे गुरु बिन,
माने तो गुण नहीं आवे। गबदनी दनी दनी दब गबनी दनी दब द गबनी दब ग सा सा कैसे गुण गावे। निधनी गबदनी दनी निधनी दब द गबदनी दब गब ग सा कैसे गुण गावे। गबदनी कैसे गुण गावे। गुरु न माने तो गुण नहीं आवे। गुणी जन में बेगुनी कहावे कैसे गुण गावे। माने तो रिझावे सबको। माने तो माने तो माने तो माने तो रिझावे सबको। माने माने तो रिझा चानी दनी दा दनी दा दा दनी दा दा दनी दा दनी दा दनी दा दनी दनी दा गा पा नि दा गा पा गा सा गा पा दनी दा दनी दा दनी दा माने तो रिझावे सबको। चरण गहे साथी कन के जब आवे अचपल ताल। गुर कैसे गुण गा गुरु बिना कैसे गुण गावे। धनी दा बगा बगा धनी दा कैसे गुण गा सा धनी दा बगा धनी दा बगा बगा सा सा कैसे गुण गा। गागा पापा गागा पापा गागा पापा दा धनी नी दा गबा दनी दनी दा बगा बदनी दा सा नि दनी दा बगा बनी दनी दा बगा बगा सा नि दा दनी सा सा कैसे गुण गा। कैसे गुण गावे। कैसे गुण गावे। गुरु बिना कैसे गुण गावे। गुण न माने गो गुण नहीं आवे। गुणी जन में बेगुनी कहावे। गुरु बिना कैसे कैसे गुण गावे। कैसे गुण गा जानना बा जे मोरे बा जानना बा जे मोरे बा जाना जानना। जानना बा जनन बाजे मोरे बा हे आगरबा आय जनन बा। बहुत दिन घर आयु बहुत दिन बहुत दिन बहुत दिन गग सदा नि दा बगा बदनि सा बहुत दिन सानि धनि दा बगा बदनि दा बगा बद राम नि धनि दा बगा बदनि सा नि दा बगा बगा सा बदनि सा 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 बहुत दिन
गाना म्हणाय लागे जियाला ना 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 ते मोरे पाय ना 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 na 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 ma na 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 ma na na ma na Hare Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 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 पार्वती पते हर 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 महादेव राजाधिराज रामचंद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ सद्गुरु महिपतिनाथ महाराज की जय क्षण क्षणाहाची करावा विचार तरावया पार भवसिंधू ह्याच योजनेवर जे सगळं जगत चाललंय मग ह्या जगताला चालता चालता किती युग झाले म्हटलं जसंच तसं चाललंय दिवसेंदिवस वाढतच किती वाढणार आहे म्हटलं कळेना म्हणून ब्रह्म शब्दाचा वैज्ञानिक अर्थ हाच आहे की बरमह म्हणजे ब्रह्म मग ब्रह्माला म्हणतात वृद्ध म्हणजे सारखं जे वृद्धिंगत होतंय ते ब्रह्म मग आता विचार करा जेव्हा राहू तेव्हा म्हणून आपली म्हण कालही तीच होती परवाही तीच आहे नाजही तीच आहे की कभी घी घना कभी मुठभर चना मग हे चाललंय मग आता विकास कुठे होणार म्हटलं विकासाकडे आपण चाललोय असं आपल्याला कळतंय आपण चालतोय कुठे चालतोय म्हटलं हेच कळत नाही पण जेव्हा चालणारा जो लक्षात येईल तेव्हा कळेल तो चाललाच नाहीये सद्गुरुनाथ महाराज की जय मग चालतं कोण आहे म्हणून पग बिनू चलय सुनय बिनू कान्हा
पग बिनु चले सुनय बिनु काना, कर बिनु करे करम विधी नाना. सद्गुरुनाथ महाराज की. यालाच तो ओळखायचं आहे. मग मी कोण आहे म्हटलं, मीच तर करताय. बस म्हटलं हीच चूक आहे. म्हणून निदान एवढा तरी बोध होऊ दे जीवनामध्ये की जे रामदासांनी आपलं जे ब्रीद ठेवलं ते ब्रीद काय म्हटलं, रामा जीवनभर म्हटलं तुझाच दास आहे. बस आपल्याला जगामध्ये मालक किंवा स्वामी समजण्याची चूक कधीच नका करू. इथे जेवढे बसले, बाहेरून कीर्तनकार आले म्हणजे त्यांना समाज मिळत नाही, आपल्याला इकट्ठा करावा लागतो. पुण्या मुंबईचे लोक येतात म्हणजे पाहतो आम्ही, पुष्कळ लोक येतात. आमच्या कथेला कोण येणार, पण तेवढेच जे काही आहे ते. पण ते सारखे बुवा म्हणतात का हो, मोठ्याने गर्जना तर करा. मग आता लोक त्यांच्या म्हणण्याकरता करतात, पुन्हा विसरून जातात. गर्जना कोणाची करवायची म्हटलं, त्याची गर्जना. तर म्हटलं नाही, गर्जना कुठेतरी बुवा आपलीच करवतोय. का की तो बुवा असा आला की त्याने कुणाला बसूनच नाही दिलं, सगळ्यांना लावलं, मग गर्जना करवली. एकदा मंचावर हास्य कवीच्या सगळेजण इकट्ठे झाले. आता पब्लिक बसली, कुणी आलं की तो संचालन करता होता. त्यांनी असं सांगितलं की आता पुढचे कवी नवाजलेले गाजलेले सगळ्यांना हसवाय करता, काय त्यांचं ते येतात. ते सगळे लोक चुपचाप बसले. क्युरियोसिटी तर होती की येतात ते, पण ते चुपचाप बसले, कोणी काहीच त्याला रिस्पॉन्स केलं नाही. तो संचालन करता म्हणला कि बजाव ताली. अरे ताली बजा के उनका स्वागत करो. तरी थोड्याफार वाजल्या, काही वाजल्याच नाही. शेवटी लोक चुपचापच बसले. तो कवी आला, त्यांनी माईक हातात घेतला, तो म्हणला कैसे पागल हो, तुमको क्या ताली बजाने वाले लगते. आता हास्यच. त्याच्या एवढ्या वाक्यावर एवढं मोठं हास्य झाले, सगळे टाळ्या वाजवू लागले. बोले क्या जब देखो जब कोई आया तो ताली बजाओ, ये तुमको ताली बजाने वाले लगते हैं क्या. तो ताली कहाँ लगती है. तो म्हणण्याचा मतलब ऐसा आहे की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. मग आता ही स्थिती प्रत्येकाची आहे की करून सांगून करायची मारामारी, बिना सांगता करतय कोण. म्हणून ते म्हणले की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी. जो विचारी आहे, मग जो विचार करतो. मग आता काल आपण ऐकलं की काल गणरायाचा जन्म झाला. मग जन्म झाल्यानंतर सगळे लोक आनंदित झाले. हे जगाचं मूल आहे. ते साक्षात सगुण साकार होऊन सगळ्यांच्या समोर ज्यावेळेस आलं, मग ते रूप कसं आहे, मग त्या रूपाची काय कल्पना. म्हटलं गुरु महाराज म्हणले की ते रूप पाहू चला गडेनो, ते रूप पाहू चला. मग ते रूप कसं आहे, मग ते मोठं गजमुख आहे. मग कैलासावर आले, आडून आता आलंय. ते रूप पाहू चला गडेनो, ते रूप पाहू चला. मग ते रूप कसं आहे, ते रूप ते म्हणले स्थूल नव्हे ते, स्थूल नव्हे ते सूक्ष्म मनोहे. अरे अनोरणिया महतो महियान. मग ते रूप सूक्ष्मही नाहीये आणि स्थूलही नाहीये. म्हणून गणपतीला काय सगळे स्थूल देह म्हणतात का. तर म्हटलं नाही, तुम्हा आम्हाला दिसण्याकरता हे आहे काय. म्हटलं ही ओंकाराचीच आकृती आहे. म्हणून सगुण साकार होऊन आले. म्हणून त्यांनी सांगितलं की जगामधून जो गर्भामधून येतो त्याची काय स्थिती आहे. मग त्याची स्थिती अशी आहे की त्याला जगात मान नाहीये.
मग वास्तविक आपण मान घेऊन जरी आलो तरी आपल्याला काय मान आहे? आणि मान मिळाला म्हणजे म्हटलं तो अहंकाराने चढतोय. मग तो अहंकार ज्याचा मान बनतो. म्हणून त्यांनी ह्या जगात येऊन काय सांगितलं की मी आलो तर बाहेर तर मी जगात आल्यानंतर मला ह्या जगाकडून मान घ्यावा लागला. मग तो मान देहाच्या अनुरूप नव्हता. मग तो कसा होता? म्हटलं मनुष्याचा देह आहे आणि मस्तक गजाचं आहे. मग गजाच्या मस्तकाला म्हटलं काय मान आहे? म्हटलं काही मान नाही. अरे पित्याने तर काढून पटकलं. म्हणजे जगात सगळं फेकलं जातं त्याचा सुद्धा स्वीकार जो करणारा म्हटलं तो गणेश. मग ते मस्तक लागता क्षणी म्हटलं असं दिव्य रूप झालं. म्हणून ते म्हणले ते रूप पाहू चला. मग ते रूप कसं आहे? म्हटलं अणोरणीया महतो महियान. मग सगळे तिथे कैलासावर पोचल्यानंतर पार्वतीला काय आनंद आहे? स्वामी गणराज गणराज अवतरले महाराज. स्वामी गणराज गणराज स्वामी गणराज गणराज मंगलमूर्ती मोरया. मग कैलासावर पुत्रोत्सव व्हायला लागला. तर सगळ्या उत्सवामध्ये उत्सव तर चाललाय पण उमंग कुणातच नाही. सगळे निरुत्साह आहे. मग आता ते छोटेसे गजानन त्यांनी सगळ्यांकडे पाहिलं. सगळे देवता हात जोडून उभे. इंद्र चंद्र कुबेर भास्कर सगळ्यांकडे पाहून म्हणले देव हो तुम्ही सगळे असे उदास दिसताय. तुमच्या मनामध्ये काही? ते म्हणले महाराज काय सांगावं. मागे असुराचं भय. गजानन म्हणले असुराचं भय माझ्या असताना? हे म्हणले महाराज आहे असुराचं. जोपर्यंत ह्या असुराला नाहीसं नाही करणार तोपर्यंत आनंद नाही येणार. मग प्रत्येकाच्या मागे असुर लागलेला असला तरी आपण कसे जगतोय? म्हटलं आनंदात आहे की दुःखात आहे? मग आपल्याही मागे असुर लागलाय त्याचं निवारण करणारा कोण? म्हटलं तो भगवान. मग तो सगळ्यांकडे पाहतोय. ते म्हणले की अरे जर तुमचा आनंद नाही तर मला काय हे सगळं आनंद करत बसायचं? मग ज्यांचा आत्ता जन्म झाला ते आत्ता म्हणले की आत्ता चला आणि त्या असुराचा नाश करतो. ज्यांचा आत्ता जन्म झालाय. मग वदन कसं आहे? म्हटलं अगदी लहान आहे. मग इतकं लहानसं रूप. मग आपल्या मातेला पार्वती मातेची आज्ञा घेतली की आई सगळ्या देवांची इच्छा आहे की आत्ता असुराला समाप्त करायचंय तर मी जाऊ युद्धाला. पार्वती म्हणली जा. संत गुरुनाथ महाराज. एखादी आई असं न म्हणते की अरे आत्ता ज्याचा जन्म झालाय मग आता बाललीला सगळ्या व्हायच्या कुठे युद्धाला चालला? त्या म्हणल्या नाही का? म्हटलं सर्वांचं कल्याण व्हायचंय. मग सर्वांच्या कल्याणाकरता म्हटलं जी आपल्या पुत्राला पाठवू शकते म्हटलं तीच आई. मग गजानन निघाले. कसे? म्हटलं शुंडा दंडैर मोदकान धारयंतम. मग तो हातात मोदक ठेवलाय. एक वरदहस्त आहे. फारशा अंकुश लागलेले. मग त्यांचा तो मूषक आला. पहिल्यांदा मूषक आला. मग त्या मूषकावर म्हणले ही सवारी आमची. सगळे लोक म्हणले महाराज ही सवारी? ते म्हणले बिलकुल. का? म्हटलं हा मूषक जो आहे हे म्हटलं सगळ्या देवांचं मन आहे. हे देवांनाच कळलं. इंद्र बसतो ऐरावतावर. सूर्य बसतो रथावर. पण सगळ्यांचे वाहन वेगळे. पण मनगामी सगळ्यांचे वाहन नाहीये. सगळ्यांचं मनगामी वाहन काय? म्हटलं उंदीर. मग देवानी काय केलं? गणरायानी सगळ्या देवांचे जे मनरूपी उंदीर होता त्याला प्रगट केलं की तो तर निजान माझ्या खाली येऊ दे. हा मन गडबड गडबड करेल. का की ह्या देवतांचे मनस्थ गडबड आहे. म्हणून यांच्यात धैर्य नाहीये.
मग उंदरासारखे इकडे तिकडे पळत फिरतात. म्हणून त्या मनाच्या उंदरावर म्हटलं एकदा गणेश विराजमान झाले, म्हणून त्यांनी म्हटलं ते वाहन आणा. आता सगळे देव उभे होते, सगळ्यांचं मन त्या उंदरावर. अरे सगळ्या देवांचं मनच उंदीर झालं. आणि त्या उंदरावर ते बसले. उंदिरावर बसला गणपती, उंदिरावर बसला. स्वरूपी सुंदर दिसला, स्वरूपी सुंदर दिसला हो गणपती उंदिरावर बसला, गणपती उंदिरावर बसला. सद्गुरुनाथ महाराज की. निघाली. गणेशाने विचारलं की इंद्रा, तो सिंधुरासुराचं घर कुठे, तो कुठे राहतो? तो म्हणला मेरू शिखरी वसे. मेरू शिखरावर. मग आपलं शिखर कोणचं आहे? म्हटलं हे भ्रिकुटी, हे मेरू शिखर असते. मग इथे तो विराटतो आणि सगळं काम करवतो आपल्या सगळ्या विपरीत. मग त्या मेरू शिखराच्या ठिकाणी इंद्र म्हणले आम्ही सगळे 33 कोटी घर दाखवतो, चला. म्हणून हे सगळ्यात मागे मग एकदा बल मिळालं म्हणजे मग उचकायला काय. म्हटलं मोठे मोठे डंका निशाण, चौघडे वाजतात, ते नौबत झडतीये आणि ते युद्ध फेरी चालल्या. मोठा आवाज होत धडधड 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 सगळी देवांची सेना निघाली. त्या मेरू शिखराजवळ येता क्षणी ह्या असुराच्या कानात जो नाद आला. ह्या असुराने आपल्या दूतांना म्हटलं का रे, हा एवढा सगळा नाद कशाचा आहे, जरा जाऊन पहा. असुराचे दूत येऊन वरतून त्यांनी पाहिलं, खाली पाहिलं तर मोठी भीड येते. टंका निशाण, फौज, पाटा, हत्ती, घोडे सगळे मोठे मोठे. मग आणि सगळ्यात मागे म्हटलं एक जराशी स्वारी उंदरावर बसली. मग विचित्र प्राणी, हातपाय म्हटलं माणसाचे आणि डोकं म्हटलं गजाचं आहे. असं सर्व लक्षण त्यांनी त्याला सांगितलं जाऊन की महाराज हे सगळे देव येतात, ते कशा करता? म्हणे असं वाटतं युद्धा करता येतात. सिंधुरासूर म्हणला माझ्या आवाजाने सगळे पळून जाणारे आज कुणाच्या भरोशावर येतात ते? त्यांनी म्हटलं भरोसा म्हणजे सगळ्यात मागे एक आहे, ते एवढंसं बाळ आहे असं वाटतंय, पण बडं अजायब घर आहे, आपणच चलून पहा. सिंधुरासूर मेरू शिखराच्या वरती येऊन उभा राहिला आणि जे त्यांनी खाली पाहिलं तर ती सगळे येतात. त्यांनी तिकडनं जे उड्डाण केलं तो जो उड्डाण करून जो आला तर जसा चिमण्यांमध्ये एखादा वरतून बॉल पडावा भर्र उडून जातात, तसे सगळे देव भर्र उडून गेले, सगळे गायब. अरे एवढं मोठं पाठबळ असल्यानंतर सुद्धा काय म्हणतात, याला म्हणतात विभाव अभाव. म्हणजे पुरता आहेच नाही, कुठेतरी डगमगतोय, होईल की नाही. म्हणजे आपल्याच जाण्याची सगळ्यांना पडली. अरे ज्याच्या भरोशावर आला तो कसा आहे? म्हटलं तो सगळ्यांना निर्विघ्न करणारा आहे. मग निर्विघ्न करणारा असून सुद्धा नुसता पूजला देवा निर्विघ्न कर म्हणजे झाला, तो करेल की नाही हा विश्वासच नाही. आता काय करा? मग ही स्थिती मोठ्या मोठ्या पुराणांमध्ये सुद्धा अशीच दिली आहे की ह्या स्थिती देवाची आहे, मग मनुष्याची काय? मग आता घर दाखवायला आला, ज्याच्या भरोशावर आला थांबायचं तर सही. पण हे काय म्हटलं, जब आपदा पडती है तो फिर खुद ही मरो और फिर खुद ही देखो स्वर्ग क्या है. गुरुनाथ महाराज. मग आठवण नाहीये का? म्हटलं तारणारा जर आहे, पण ह्याला असं वाटतं की मी आपली सांभाळून घेईन. सांभाळ. मग भरोसा कसा असतो? म्हटलं तो भरोसा असा आहे की काही होऊ शकत नाही, पण हा भरोसा सगळ्यांचा चुकला आणि सगळे देव भर्र निघून गेले. मग विचार करा, ज्यांचा आत्ता जन्म झाला ते बालक होते, एवढ्या मोठ्या इंद्रचंद्र कुबेर भेदनाथ, लक्षात नको घ्यायला की तो बालक आहे, पण कुठेतरी हे मानलंय की अरे तो सर्वसमर्थ आहे. मग सर्वसमर्थ असल्यानंतर मग स्वतःला सोड त्याच्यावर. म्हटलं तेही नाही करताय. म्हणून तुकाराम महाराज असं म्हणले, आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालोनिया. देवावरी भार घालोनिया. मग हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया
संसाराची, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. तुलसीदास महाराज होते, त्यांच्या जीवनात असा प्रसंग झाला की एक ब्राह्मण राम भक्त असलेला, खूप माळा जपतोय, खूप सगळं करतोय, पण राम दर्शन नाही. म्हणून गोसाईजी जवळ आला आणि त्यांना म्हणला की महाराज, तुमच्या कृपेने मला रामदर्शन करून द्या. तुलसीदास महाराज म्हणले, रामदर्शन करायचंय? हे म्हणले, हो करायचं. ते म्हणले, कशा करता करायचंय? कारण काय? रामदर्शन कशा करता करायचं? हा म्हणला, रामाचा प्रसन्न करून मी रामाजवळ पुष्कळशी लक्ष्मी मागेन, मला पुष्कळशी संपत्ती हवी आहे, ते रामाजवळ मी मागेन, तर मला राम भेटले पाहिजे. तुलसीदास महाराज म्हणले, ठीक असं कर, जंगलामध्ये जा आणि जमिनीमध्ये मोठा फरसा गाड आणि एका झाडाच्या फांदीवर जवळच्या तिथे चढ, तिथनं त्या फरसावर कुदून जा, राम भेटून जाईल. संत गुरुनाथ महाराज काय शॉर्टकट तरीका काढला. देहम्मा पाहते अर्थम्मा साधे, असं कोण कुणाला भेटवेल? त्यांना भेटले ही त्यांची गोष्ट होती, तुम्हाला भेटले पाहिजे हे ते कोण सांगणार? पण ते म्हणले की त्या फरशावर छलांग लावून दे, राम भेटेल. हा निघाला. तो म्हणला, आता गोसाईजींनी सांगितलंय तर भेटतील तसंच. गोसाई महाराज कधी खोटं नाही बोलणार. तुलसीदास रामभक्त, मग त्यांच्यावर विश्वास आहे, स्वतःवरच तर नाही आहे. त्यांच्यावर विश्वास आहे की त्यांनी सांगितलं तर भेटेल. तर असं हवेमध्ये भेटेल का? की वाड्यापुढे हवा खोरी कर, तुला राम भेटतील, असं तर काही नाही. ते म्हणले, फरशावर त्या कूद, त्याच्यावर छलांग लाव म्हणजे भेटेल. हा दिवसभर बसला, मग ती माळा जपतोय, राम 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 राम. रामा पुष्कळ तुमचं भजन केले, तुम्ही भेटला नाही. आता मला तुलसीदास म्हणले, तर आता मी ह्याच्यावर कुदू की नको? पण परत भेटाल ना? आता कुणाला म्हणाल भेटाल ना? पण पुन्हा म्हटलं, जाऊन कुदलो त्यांच्या म्हणण्यावर आणि नाही भेटले तर म्हटलं मी तर कटूनच जाईन. तुलसीदासाचं काय जाईल? मग आता इथेही पुन्हा भावा विभावात अनुभवात रसनिष्पत्ती, आता कशी रसनिष्पत्ती होणार? मग आता राम 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 करतोय. तिकडनं एक बनिया निघाला, तो वैश्य असलेला पण बनिया. मग त्यांनी विचारलं, का रे हे काय करतोय? तो म्हणलं, महाराज गोसाईजींनी असं सांगितलंय की हा जो खरती फरश गडलाय, म्हटलं याच्यावर मला जर मी छलांग लावली तर मला राम दर्शन होतील. तो म्हणला, अच्छा गोसाईजींनी सांगितलंय? हा म्हणला, हो. मग तोही म्हणला, समजा तुला राम भेटले तर तुला रामाजवळ काय हवंय, कशा करता भेटायचे? तो म्हणला, काही नाही, सगळी जीवन माझं असं गेलं ददातीमध्ये, आता राम भेटलं तर मी रामाजवळ पुष्कळशी संपत्ती मागून घेईन, मला संपत्ती हवी. तर तो बनिया म्हणला, संपत्ती हवी तर मी देतो. त्यांनी झट एक पोटरी काढली, त्याच्यातल्या मोहरा सोन्याच्या त्याला दिला की तू खाली हे घे, आता मला चढू दे. जर गोसाईजींनी सांगितलंय तर रामदर्शन तर मीच घेईन, तू खाली ये. संत गुरुनाथ महाराज. तो आला खाली, त्याला ती मोहराची पोटरी मिळाली. हा बनियावरती चढला आणि यांनी तुलसीदासाचं स्मरण केलं आणि भगवंताला आळवलं की आता मी छलांग लावतो. बस त्यांनी जीव उड्डाण केलं. त्या फरशावर पडायच्या पहिले भगवान प्रगट, त्याला दोन्ही हातावर झेललं. म्हणले, बा काय करतो? मी तुझ्या समोर आहे. याला म्हणतात विश्वास. मग आता ह्या ब्राह्मणाला राम दिसत नाही आणि तो अधर लटकलेला दिसतोय, फरशावर पडतच नाही. हे काय? म्हटलं हीच तर स्थिती आहे की अविद्यायाम वर्तरे अंतरे वर्तमान स्वयं धीरा पंडितम मन्यमान दंद्रम्यमाना परियंती मूढा अंधे नैव नीयमाना यथांधा. सद्गुरुनाथ महाराज की. माझा डोळे असून त्याला दिसत नाही राम. मग ज्याला रामाने वाचवलं, मग वाचवणारा कोण आहे? म्हटलं तुझाच भाव आहे. त्या भावाला जवळ दृढ केलं नाही, सगळे देव पळून गेले. मग सिंदुरासुरांनी पाहिलं. मग आता त्याच्याकडे पाहतोय, विचार करतोय की अरे अरे अरे, असं वाटतंय तुझा आत्ता जन्म झालाय. मग आता तिथं काही प्रतिउत्तर नाही. अरे 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 अरे, तुला पाहून मला दया येते. तू लहानसं गोचकं बाळ आहे,
अजून तर तुला आईच्या मांडीवर खेळून दूध बीत पिऊन तयार होऊन युद्धाला यायला पाहिजे, तू आत्ता कसा आला? पण तुझ्या आईने असा विचार कसा केला? तिने विचार केला जाऊ दे, अजायब घरचं प्राणी आहे, युद्धाला पाठवलं, युद्धामध्ये मेला खपला म्हणजे झालं, म्हणून तुझ्या आईने पाठवलं. पण अज्ञान बाळा तुझं काय वाणी. मग आता तो असुर बोलतोय की हे अज्ञान बाळा तुझं काय वाणी, तुला काही बोलता येतंय? मग हे ऐकल्यानंतर सगळी गप्पा करतोय, तो काही बोलत नाही. शेवटी सिंदुरासुराला वाटलं की अशा लहान पोराला मारलं तर माझं सगळं यश धुळीत मिळेल, म्हणून विचार केला की हा भ्यायला तयार नाही, यांची दृष्टी नासाग्र आहे. हे बसले, ते म्हणले का रे तुला काय सारखी भूक लागती का? म्हणून आईने तुझ्या हातावर मोदक ठेवून पाठवला की रस्त्यात भूक लागली की खात जा. काय गजाननाने ह्याच्याकरता ठेवलाय? ते म्हणले गजाननाने ह्याच्याकरता ठेवलाय की जे येतील भक्त त्यांना प्रसाद द्यायला ठेवलाय. सद्गुरुनाथ महाराज का की मोदक हा काय म्हटलं, हा पंचमहाभूताचा बनलेला मोदक देह म्हटलं हा त्यांना अर्पण करायचा, म्हणून तो त्यांनी हातात ठेवलाय. मग आता हा असुर यांची खिल्ली ओढवतोय, किती बोलणार. शेवटी मनामध्ये आलं की अरे बाळा तू माझं रूप जवळ पाहिलं नाही तवरच आहे, मी तुला फू करेन तर तू उडून जाशील. सगळी बकवास झाल्यानंतर मग गजानन महाराजांनी आरक्त डोळे करून, मग त्यांनी डोळे केले की मूर्खा आजपर्यंत शंभूचा जरी बाल असेल काल तुझला. अरे मी शंभूचा बाळ आहे, आजपर्यंत तू देवांना गायांना ब्राह्मणांना जेवढा त्रास दिलाय म्हटलं त्याचा सगळा सूड घ्यायला मी आलोय. इतका ऐकता क्षणी त्या असुराला वाटलं की बाबा दिसतो तो जरासा वाणी बडी कणखर आहे. तो म्हणला काही जणांमध्ये असतं वाणीच कणखर असते, बाकी म्हटलं काही नसतं. असेही आहे जगात, टन 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 करायचं, नुसतं जोड्याने बोलायचं, आणि जरा कोणी हापा आपलं की म्हणाला ठीक आहे ठीक आहे. पण ह्याला असं वाटलं असं असेल. आता गजानन महाराज काही बोलायला तयार नाही, सगळं जेवढं कणखरतेने बोलले की तुझं काय असेल ते सगळं शक्ती आत्ता पाहायला आलो मी. ते म्हणले अच्छा माझी शक्ती, अरे माझं रूप पाहशील तर भिवून पळून जाशील. गजानन म्हणले दाखव. मग काय, मग त्यांनी पाहता पाहता सिंदुरासूर जो त्यांनी आपलं रूप प्रगट केलं तर पाताळात पाय लागले आणि सत्यलोकाला मस्तक लागलं. आणि तिथं बोलतो की हे बाला हे बाल आता माझ्याकडे पहा. गजाननाने काय केलं असं सुद्धा करून पाहिलं नाही, काही नाही केलं. त्यांची नासाग्र दृष्टी. ते म्हणले बस एवढंच. याला असा राग आला तो म्हणला इतकं सगळं केलं आणि एवढ्यात म्हणतो बस एवढंच. ते म्हणले आता तू तर काही रड, तू आपलं दाखव. ते म्हणले आता माझं रूप पाहिजे. मग त्यांनी त्याच्याही द्विगुणित रूप उच्च धरिले, रूपासी लंबोदरे. हाती घेऊन बहु आदरे, बोले तया आदरे. माता असुराचे जिथे पाय पाताळात लागले होते तिथे यांचा हात आला. आता कुठे सत्यलोक. आणि मग त्या हातावर एखाद्या बाहुल्याला उभं करावं असा तो सिंदुरासूर उभा आहे. गजानन किती उंच आहे. ते विशाल रूप पाहता क्षणी ते म्हणले हे असुरा की मी तुला मारणार नाही का, न मारीन तुला. आता तुला मारणार नाही, मी तुझं रक्षण करीन. हे काय म्हटलं केवढे मोठे कृपावंत आहे. आता सगळे देवता छिपून छिपून पाहतात की हे काय, अरे ह्या असुराला जर आता हे तर शंभूचेच बाळ आहे, शंभू भोले हेही भोले. मग आता हे सरस्वती देवी अरे याची काही बुद्धी तर फिरव, समजा याने जीवदान मागितलं तर मग आम्ही काय करायचं. मग सिंदुरासुराला म्हणले की बोले तया आदरे, की हे बोल काही माग वरा, काही वर माग. का की न मारीन रणी,
मी तू जला रक्षिता, मी तुला मारणार नाही, काही वर माग, तुझी जी इच्छा असेल ते. याला म्हणतात क्षमा बड नको चाही. मग इतकं रूप असून क्षमा केली. मग त्या सिंधुरासुराने विचार केला की आजपर्यंत म्हटलं मानाने जगलोय का, म्हटलं माझी शक्ती होती, आता माझ्यापेक्षा जर मला निपटवणारा समोर उभा राहिला तर त्याच्याजवळ जीवदान काय मागायचंय. मग त्यांनी म्हटलं महाराज की मला जीवदान तर नकोय, पण माझं एक मागणं आहे की माझ्या शरीराचं जे अशुद्ध, जे रुधिर निघेल, म्हटलं ते आपण आपल्या शुंडेला लावून घ्या, सगळ्या तोंडाला. गजानन म्हणले तथास्तु. तर तो म्हणला असं नाही की आत्ता तुम्ही लावलं, घरी जाऊन आई म्हणेल की हे काय सगळं लावून आला, धुवून टाक, तर तुम्ही धुवून टाकाल आणि ते निघून जाईल, असं नाही. मग चर्चोनी निशी वासरी अनुदिनी, मग रोज तुमचा तो माझं जे लेपन आहे अशुद्धाचं तुमच्यावर असलं पाहिजे. गजानन महाराज म्हणले बिलकुल राहील, तथास्तु, तू माझा भक्त आहे. मग आता काय, तो म्हणला आता महाराज मुक्त करा. मग दुसरा हात वरतून आणला आणि त्याला असं जे रगडलं, मग दोन्ही हातात त्याचं जे अशुद्ध रक्त होतं ते हातात चांदलं. मग ते दोन्ही हाताने आपल्या सोंडेवर लावून घेतलं. ते लावता क्षणी जिकडे तिकडे जय झाला. मग इंद्र आले, कुबेर आले, भास्कर आले. माता गजानन आपल्या रूपामध्ये आले, ते लाल चटक लागलेलं. मग ते काय म्हटलं, हा विजय म्हणून त्यांच्या शुंडेलाच फक्त शेंदूर लागतो, अंगभर लागत नाही. पण काही लोक शेंदूर अंगभर लावून देतात. म्हणून त्या असुराची असुरता समाप्त करून त्याचं जे अशुद्ध सिंदूर ते लावलं. मग विचार करा, सिंदूर वर्ण झाले. मग असुराचा सुद्धा अंगीकार करणारे ते जे बोले ते भगवंत, ते मंगलमूर्ती. मग तेच तुम्ही हा. म्हणून ते म्हणले विचार तर करा. माता उद्या त्यांची विजय यात्रा कैलासावर येईल, उद्या वर्णन करू. माता सगळे आले. मग सगळ्यांनी विचार केला. इंद्र सगळे खुश झाले. गजाननाने विचारलं, का रे कुठे चालले गेला. हे म्हणले महाराज आम्ही चालले गेलो. म्हणजे का आमच्यावर विश्वास नव्हता. अरे महाराज, तो येऊन जेव्हा उड्डाण केलं तर आम्हाला आमच्याच प्राणाची पडली. मग विचार करा, ज्याला त्याला आपल्याच तर प्राणाची. मग आपल्या प्राणाची जरी असली तरी कशी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले तीही पुरी लागू दे, पण तीच पुरी लागत नाही. शेवटी आपले प्राण फसवतो कुठे, म्हटलं भलतीचकडे. मग ते फसल्यानंतर मग पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन. म्हणून तुकाराम महाराज म्हणले क्षणक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. बाकीचा प्रसंग उद्या वर्णन करू. भगवान शमनसाय रे बाबा, भगवान